नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये. तर मग चला आजच्या या रोमॅन्टिक कथेला सुरुवात करूयात. तर अशी ही माया, सर्वांना हवीशी वाटणारी एक मादक ललना, आपल्याला घायाळ नजरेनं समोरच्या पुरुषाला क्षणात प्रेमात पाडेल आणि पुन्हा पुन्हा मागे वळून पाहावीशी वाटेल अशी जणू भूलोकीची अप्सराच. तर अशा पद्धतीनं माझी आणि मायाची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत चालली होती आणि त्या मैत्रीत एक प्रकारचा बिनधास्तपणा आणि मोकळेपणा सुद्धा आला होता. मला आणि तिला जेव्हा कधी वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा मी आणि माया प्रत्यक्ष किंवा फोनवर तासनतास मनसोक्त गप्पा मारायचो. कळत नकळत आम्ही हळूहळू चावट विषयांवर देखील बोलायला सुरुवात केली होती. सेक्स, पुरुष स्त्री नातेसंबंध यावर माया अगदी न संकोचता माझ्याशी बोलायची. परंतु गप्पांच्या ओघामध्ये हळूहळू माया माझ्याकडे आकर्षित होऊ लागली हे मला जाणवायला लागलं होतं. गप्पा मारताना मध्येच केव्हा तरी लाडिकपणे बोलणं, बोलताना मध्येच एखादा चावट गहिरा नेत्र कटाक्ष टाकणं, टाळी देणं, मध्येच एखादा डोळा मारणं, साडीचा पदर किंवा गाऊनची चाळवाचाळव करणं, पायांची बोटं एकमेकांवर घासणं, लाडानं केसांच्या बटा कुरवाळणं, अशा गोष्टी माया माझ्यासमोर अगदी सहज करत होती. मी जाणून होतो की माया नक्कीच माझ्याकडे आकर्षित झाली होती. तिच्या हावभावांवरून ती माझ्या प्रेमात पडल्याचे जणू संकेतच देत होती. माहित नाही, पण मी सुद्धा मायाकडे हळूहळू आकर्षित होत चाललो होतो. एके दिवशी छोटासा किस्सा घडला. माया अनेकदा तिची अंतर्वस्त्र, चड्डी आणि ब्रा धुवून गॅलरीमध्ये वाऱ्यावर वाळत घालत असे. त्या दिवशी मी संध्याकाळी फिरून रूमवर येताना मला मायाची लाल भडक रंगाची चड्डी तिच्या दारात खाली पडलेली दिसली. तिच्या रूमला लॉक होतं. कदाचित ती देखील कुठेतरी बाहेर गेली असावी. मी ही आयती संधी साधून कोणाच्याही न देखत हळूच ती चड्डी पटकन उचलून खिशात घातली. खरं तर स्त्रियांच्या चड्डीचा वास घेणं, ती हुंगणं हे अगदी माझी कॉलेजमधून असल्यापासूनची फॅन्टसी होती. पण आजवर कधीही ती प्रत्यक्षात घडली नव्हती. अनेक पुरुषांच्या सेक्स समय अशा विविध प्रकारच्या फॅन्टसीज असतात. मायाच्या चड्डीच्या निमित्तानं माझ्यात अनेक फॅन्टसीजपैकी एक फॅन्टसी आज रात्री पूर्ण करायची मी ठरवली. मी माझ्या खोलीचं लॉक उघडून पटकन आत येऊन दरवाजा लावून घेतला. आज मायाच्या चड्डीचा गंध सुख मला मिळणार होतं या विचारानंच मी उत्तेजनेच्या शिगेला पोहोचलो होतो. आत येताच मी पटकन कपडे काढले आणि खिशातून तिची चड्डी बाहेर काढली. आहा, काय सेक्सी चड्डी होती, काय वर्णन करू. अगदी पॉर्न व्हिडिओजमध्ये दाखवतात ना तशीच टीजभर पारदर्शी जाळीदार नक्षी काम केलेल्या महिलांच्या तंग प्रकारात मोडणारी तिची लाल निकर पाहून मी अक्षरशः चेकाळलो. माया रोजच्या वापरात एवढ्या सेक्सी चड्ड्या घालते याची मी कल्पना देखील केली नव्हती. आजवर केवळ चित्रात, फिल्म्समध्ये किंवा महागड्या अंतर्वस्त्रांच्या दुकानाबाहेर निर्जीव पुतळ्याला अशा चड्ड्या घातलेल्या मी चोरून पाहिल्या होत्या आणि ते सुख मी मनोमन घेतलं होतं. परंतु आज प्रत्यक्ष मायाच्या चड्डीच्या निमित्तानं इतकी सेक्सी तंग मला हाताळायला मिळणार होती या विचारानंच मी अर्धा भट्टीसारखा तापलो होतो. तंग हा असा प्रकार असतो की ज्यात महिलांच्या ढुंगणाला मागून गोल गरगरीत मांसल भाग उघडा राहतो. बघणाऱ्याला ते आपल्यालाच आव्हान देतायत असा भास व्हावा अशी त्याची रचना असते. पुढे देखील फक्त चिमणी झाकण्यापुरती बोटभर इंचाची पट्टी असते. तर आता मी सुद्धा फक्त माझ्या अंडरवेअरच होतो आणि माझ्या अंडरवेअरचा केव्हाच तंबू झाला होता. 6.5 इंचाचा माझा नागोबा फणा काढून एव्हाना अंडरवेअरमधून बाहेर डोकावून पाहत होता. एका हातात मायाची निकर घेऊन मी दुसऱ्या हातानं पटकन माझी चड्डी मांड्यांपर्यंत खाली खेचली. त्या क्षणी पूर्ण ताट झालेलं माझं हत्यार लाल भडक सुपारीसह सलामी देत होतं. चिमणीने भरलेल्या माझ्या 2 गोट्या घट्ट टेनिस बॉल सारख्या झाल्या होत्या. आता मला राहवत नव्हतं. मी मायाची निकर हुंगू लागलो, नक्षीदार जाळी चाटू लागलो. तिच्या चड्डीच्या समोरच्या भागावर एक पिवळसर डाग होता. अनेक महिलांच्या अंतर्वस्त्रावर या ठिकाणी अशा प्रकारचा डाग पाहायला मिळतोच. एकीकडे तो डाग मी जिभेनं चाटत असताना दुसरीकडे एका हातानं माझा पोपट पकडून हलवायला सुरुवात केली आणि माया माया नावाचा जप चालू केला. टीजभर जाळीदार निकर घातलेली ती कशी दिसत असेल आणि शरीर सुखासाठी आसुसलेली माया मला कामुक आव्हान देते अशी मी कल्पना करून जोर जोरात हलवू लागलो. तर मला गळायचं नव्हतं. एक भन्नाट कल्पना माझ्या डोक्यात आली. स्वतःवर थोडा ताबा ठेवत बेडवर 2 उशा ठेवून मी त्यावर मायाची निकर मधोमध ठेवली. मध्ये चांगलं तापलेलं शरीर, त्या
निकरवर बरोबर मध्यभागी मी माझा पोपट घासत मायाच्या नावानं घर्षण सुख घेऊ लागलो. हा हा हा, माया, आय लव्ह यू बेबी, यू आर सो सेक्सी असं म्हणत मी आता परमोच्च बिंदूकडे जाऊ लागलो. आणि जवळपास 15-20 मिनिटं घर्षण करून झाल्यावर शेवटी तो क्षण आलाच. आणि माया माया म्हणत माझ्या कमरेखालून एक जोरदार विद्युत लहर सळसळत गेली आणि सगळं अंग थरारलं. माझ्या कामाग्नीचा स्फोट झाला आणि जवळपास अर्धा ते पाऊण वाटी पांढरा शुभ्र दाट चीक असा फवारा त्या मी चड्डीवरती सोडून दिला आणि धापा टाकत रिता झालो. आ हा हा, काय ते स्वर्गीय सुख. आज प्रत्यक्ष मायानं नाही पण किमान तिच्या कमरेच्या वस्त्रानं बोटभर कपड्यानं मला स्वर्गीय सुखाची सफर घडवली होती. मनोमन मी मायाला खूप धन्यवाद देत तसाच बाजूला पडून राहिलो. मायाची स्वप्न पाहता पाहता मला केव्हा गाढ झोप लागली मला कळलंच नाही. तर मित्रांनो, ही रोमॅन्टिक स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.